महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोडी घडण्याची चिन्ह दिसून येत आहेत. एकनाथ शिंदे यांचं दिल्लीतील राजकीय वजन वाढत असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळू शकतात अशी जोरदार चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आलाय. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीतील दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांची संख्या आता 13 झाली आहे. यामुळं महायुतीमध्ये शिंदे गटाचं राजकीय वजन वाढल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्री आणि 2 राज्यमंत्री अशी एकूण 3 मंत्रिपदं मिळू शकतात अशी चर्चा सुरू आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर असल्याचंही सांगितलं जात आहे. तर राज्यमंत्रिपदासाठी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. सध्या केंद्रीय राज्यमंत्री असलेले प्रतापराव जाधव यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपद कायम राहू शकतं. मात्र त्यांच्या खात्यात बदल होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं नाव राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आलं असलं तरीही काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी मला मंत्रिपद मिळालं तरी नको अशी भूमिका मांडली होती. पक्षानं जी जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणं माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. मात्र आता त्यांच्या नावाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चर्चा रंगल्या आहेत, दावे प्रतिदावे सुरू आहेत. पण मंत्रिपदावर लॉटरी ही कोणाच्या नावावर निघते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मी आहे विश्वजित, पाहत राहा लोकशा TV.